रत्नागिरीतील 2 तरुण हे समुद्री चाच्यांकडे बंधक बनलेले आहेत। 17 मार्च रोजी मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर MV-B2 रिव्हर या जहाजावर समुद्री चाच्यांनी हल्ला केला। या घटनेमध्ये समुद्री चाच्यांनी 10 खलाशांना बंधक बनवलं। त्यापैकी 7 भारतीय आणि 3 रोमानियन आहेत। या बंधक खलाशांमध्ये रत्नागिरी येथील 2 तरुणांचाही समावेश आहे। मिरकर समीन जावेद आणि सोलकर रेहान शब्बीर हे दोघेही रत्नागिरीचे रहिवासी आहेत। दरम्यान आमच्या मुलांच्या सुटकेसाठी तातडीने पावलं उचलावीत अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली। मात्र गेल्या 10 दिवसांपासून त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही। आफ्रिकेच्या हद्दीमध्ये नायजेरियाच्या समुद्र किनाऱ्यालगत बिटू रिव्हर या जहाजाचं समुद्री चाच्यांनी अपहरण केलं आणि या अपहरणामध्ये 10 खलाशांचं देखील अपहरण केलं गेलं। त्यापैकी 2 जे खलाशी होते हे रत्नागिरी जिल्ह्यातील होते। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत। काय सांगाल, एकंदरीत ही परिस्थिती आहे, किती दिवसापासून ते आपल्या संपर्कात नाहीत, काय सांगाल? 18 मार्च रोजी आम्हाला कंपनीतून कॉल आला होता की शिप हायजॅक झालेली आहे। तेव्हापासून कंपनी सतत कॉल करत आहे, दिवसातून 2 वेळा, परंतु काही अपडेट नाही आम्हाला मिळत आहे की ती मुलांना घेऊन कुठे गेले आहेत। 10 मुलांना ते आपले 10 जे त्याच्यामध्ये क्रू होता 10 जणांचं, त्या 10 जणांना कुठे घेऊन गेले आहेत आणि ते कसे आहेत किंवा काय कुठे त्याची काही माहिती आपल्याला अजूनपर्यंत म्हणजे अपडेट देण्यात नाही आले आहे। त्यामुळे आम्ही खूप टेन्शनमध्ये आहोत। तर आमचं एकच हे आहे की आमचे जे मंत्री साहेब आहेत उदयजी सामंत आणि नितेश राणे साहेब यांच्याशी अपील आहे आमची की आम्हाला सहकार्य करावे आणि आमची जे बोलणं आहे ते पूर्ण सरकारपर्यंत पुढे पोहोचवावं आणि आम्हाला आमच्या मुलांना इथे आमच्या घरी आणण्यासाठी आम्हाला मदत करावी। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।